हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, जर तुम्ही मुंबई हायकोर्ट भरती 2026 साठी फॉर्म भरला असेल, तो कोणत्याही पदासाठी भरा, स्टेनोसाठी भरा, चालकसाठी भरा, शिपाई पदासाठी भरा किंवा लिपिकसाठी भरा, तर त्या पदासाठी तुम्हाला महाराष्ट्र राज्याचा संपूर्ण अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि महाराष्ट्र राज्याविषयीचे जे बारकाई महत्त्वाचे पॉईंट आहेत, जे परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात, ते तुम्हाला तोंडपाठच असायला हवेत आणि त्याच पद्धतीचे प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहे. यामध्ये आपण महाराष्ट्राची निर्मिती, महाराष्ट्राचे पहिले पद भूषवणारे व्यक्ती म्हणजे मुख्यमंत्री, राज्यपाल, महिला राज्यपाल, भौगोलिक महाराष्ट्र, प्रशासकीय महाराष्ट्र, तसेच महाराष्ट्राचे जे विधिमंडळ, लोकसभा, परत विधान परिषद आहे, तसेच लोकसभेमध्ये राज्यसभेत निवडून जाणारे सदस्य, महाराष्ट्राची जी प्रतीक आहे राज्य फूल, राज्य फळ, आणि महाराष्ट्राचे जे जिल्हे आहेत म्हणजे पर्यटन राजधानी असेल, ऐतिहासिक राजधानी असेल, तर अशा पद्धतीचे सर्व प्रश्न तुम्हाला या व्हिडिओमध्ये अभ्यासाला मिळणार आहेत. आणि अशाच पद्धतीचे प्रश्न तुमच्या येणाऱ्या मुंबई हायकोर्ट भरतीमध्ये विचारले जाणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहायचा आहे. चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. चला, पहिला प्रश्न पाहूया. पहा काय आहे, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? आपल्या महाराष्ट्राची स्थापना झालेली आहे 1 मे 1960. राईट आन्सर आहे ऑप्शन 3, 1 मे 1960. आणि याच वेळी आपण कोणता दिवस साजरा करतो? महाराष्ट्र दिन. तुम्हाला विचारतील महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो, त्यावर त्याचं उत्तर आहे 1 मे. आणि कामगार दिन, कामगार दिन कधी साजरा करतात मित्रांनो? तर तो देखील 1 मे ला साजरा करतात. ओके. 26 जानेवारी 1950 कोणता? तर 26 जानेवारी 1950 ला आपल्या भारताचं संविधान, ओके, संविधान काय झालं होतं? लागू झालं होतं. बरोबर, संविधान अंमलात आलं होतं, हे लक्षात घ्या. आणि स्वीकारलं कधी होतं? तर 26 जानेवारी 1950 ला, 26 नोव्हेंबर 1949 ला स्वीकारलं होतं आणि 26 जानेवारी 1950 ला लागू झाले. आणि 15 ऑगस्ट 1947 ला आपला भारत काय झालेला आहे? आपला भारत स्वातंत्र्य झालेला आहे. बरोबर, अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे. समोरचा प्रश्न पाहूया. चला, द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती कधी झाली आहे? ती झाली आहे 1 नोव्हेंबर 1956 मध्ये. राईट आन्सर आहे ऑप्शन 2, 1 नोव्हेंबर 1956. यामध्ये मुंबई जे राज्य होते द्विभाषिक मुंबई, त्यामध्ये विदर्भ व मराठवाडा समाविष्ट करण्यात आला होता. तर हे प्रश्न आहेत आपल्या महाराष्ट्राच्या राज्य निर्मिती संबंधी. आता जे आपण प्रश्न पाहणार आहे मित्रांनो, ते प्रश्न आपण भौगोलिक माहिती, ओके, भौगोलिक माहिती. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठा, सर्वात लहान, आकार, लांबी, हे सर्व प्रश्न यामध्ये असणार. ओके. तर महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे? 37. सिंपल वेने लक्षात ठेवा, 37,713. अशा पद्धतीने सिंपल वेने लक्षात ठेवा, म्हणजे तोंडपाठासाठी. तर ते आहे ऍक्च्युअल राईट आन्सर ऑप्शन 1, 3,07,713 चौरस किलोमीटर आपल्या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे. ओके. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, महाराष्ट्राचा आकार कसा आहे? सर्वांनाच ज्ञात आहे. महाराष्ट्राचा आकार आहे त्रिकोणाकृती. राईट आन्सर आहे ऑप्शन 4, त्रिकोणाकृती आपल्या महाराष्ट्राचा आकार आहे. बरोबर. समोरचा प्रश्न, तर महाराष्ट्राची पश्चिम पूर्व लांबी किती आहे? पश्चिम पूर्व विचारलंय, पश्चिम म्हणजे पश्चिम पूर्व अशी, तर ती किती आहे? ती आहे 800 किलोमीटर. राईट आन्सर आहे ऑप्शन 3, 800 किलोमीटर. समोरचा प्रश्न, तर मित्रांनो तुमच्यासाठी एक सूचना आहे, तुमच्यासाठी आनंदाची बातमी. तुमचे जे हे मुंबई उच्च न्यायालय भरती आहे, त्या भरतीसाठी आपण जवळजवळ परीक्षाभिमुख असे 2000 वन लाईनर प्रश्न एकत्र केलेत. आणि या 2000 वन लाईनर प्रश्नांचा आपण महाप्रश्न संच बनवलेला आहे. आणि तो तुमच्या आत्तापर्यंत बऱ्याच मित्रांनी हा महाप्रश्न संच घेतलेला आहे, कारण त्याचं इम्पॉर्टन्स जेव्हा तुम्ही घेता तेव्हाच तुम्हाला समजणार आहे. जेवढे परीक्षाभिमुख महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न या महाप्रश्न संचामध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे आत्ताच तो प्रश्न संच घ्या. आणि प्रश्न संच घेण्यासाठी तुम्हाला काय करायचं? तुम्हाला सिंपली 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. आणि यासाठी खूप म्हणजे अगदी माफक फी ठेवली, फक्त आणि फक्त 69 रुपीज. इतक्या माफक फी मध्ये हा प्रश्न संच तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो जरूर घ्या, कमी वेळात जास्त अभ्यास होण्यासाठी. आणि जो तुमचा आजपर्यंत झालेला अभ्यास आहे तो अभ्यास रिवाइज करण्यासाठी हा महाप्रश्न संच खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे आत्ताच या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा. हा महाप्रश्न संच लगेच तुम्हाला PDF स्वरूपात पाठवला जाईल. त्याची प्रिंट काढा किंवा मोबाईलमध्ये तसाच यूज करा आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या. आता महाराष्ट्राची
उत्तर दक्षिण लांबी, उत्तर दक्षिण अशी ती किती आहे? ती आहे 700 किलोमीटर. राईट आन्सर ऑप्शन 3 700 किलोमीटर. ओके, तर ही आहे महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी. त्यानंतर समोरचा प्रश्न. आता पहा, हे जे काही प्रश्न आहेत ते आपण प्रशासकीय रचनेवर महाराष्ट्राची, आपल्या महाराष्ट्राची जी प्रशासकीय रचना आहे मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राची प्रशासकीय रचना त्या संबंधीचे हे सर्व प्रश्न आता आपण पाहणार आहे. ओके, तर सुरुवातीचाच प्रश्न आहे, आपल्या महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? तुम्हाला 100% कमेंट बॉक्समध्ये हे सांगायचंच आहे, सर्वांनी सांगायचं आहे मित्रांनो. आन्सर कमेंट केलं की तुमचा कॉन्फिडन्स इन्क्रीज होतो, त्यामुळे मी तुम्हाला आन्सर कमेंट करायला लावत असतो. चला आन्सर कमेंट करा. महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? फटाफट आन्सर आले पाहिजेत. ओके, तुम्ही सर्वांनी राईट आन्सर दिला असणार आहे. चला मी सांगतो, ती आहे मुंबई. राईट आन्सर ऑप्शन 3 मुंबई. समोरचा प्रश्न, महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? महाराष्ट्राची उपराजधानी आहे नागपूर. राईट आन्सर ऑप्शन 2 नागपूर. तुमच्यासाठी प्रश्न, हिवाळी अधिवेशन आपल्या विधिमंडळाचं सुरू आहे, ते कुठे भरतं? हिवाळी अधिवेशन, हिवाळी अधिवेशन कुठे भरतं मित्रांनो? आपल्या विधिमंडळाचं महाराष्ट्राच्या, तर ते नागपूरमध्येच भरतं. सध्या सुरू आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. समोरचा प्रश्न, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. राईट आन्सर आहे ऑप्शन 3 36वा जिल्हा कोणता आहे मित्रांनो? 36वा जिल्हा आहे पालघर. स्थापना कधी झाली आहे? स्थापना 1 ऑगस्ट 2014ला पालघरची स्थापना झालेली आहे. अशा पद्धतीचे महत्त्वाचे पॉइंट परीक्षेमध्ये येतात हेच पॉइंट करायचे आहेत. समोरचा प्रश्न, महाराष्ट्रात प्रशासकीय विभाग किती आहेत? आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय विभाग किती आहेत? ते आहेत 6. राईट आन्सर ऑप्शन 2 6. प्रशासकीय विभाग तोंडपाठ करण्यासाठी मी तुम्हाला बऱ्याच वेळा ट्रिक सांगितली होती, ती MPSC ट्रिक्स या प्लेलिस्टमध्ये आहे, तिथे जाऊन ते प्रशासकीय विभाग ट्रिक पहा. तर थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, अशा पद्धतीचे आपले प्रशासकीय विभाग करून घ्यायचे. ओके, हा आहे कोकण, ओके, हा आहे नाशिक, ओके, हा आहे अमरावती, हा आहे पुणे प्रशासकीय विभाग, आणि हा आहे छत्रपती संभाजी नगर प्रशासकीय विभाग, आणि हा आहे नागपूर. तर किती झाले? 1 2 3 4 5 6 6 झाले, बरोबर. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. समोरचा प्रश्न पाहूया. चला आता आपण काय करणार आहे, महाराष्ट्राचे पहिले मानकरी, मग यामध्ये महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री असतील, राज्यपाल असतील, उपमुख्यमंत्री असतील, महिला राज्यपाल असतील. ओके, तर चला, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? खूप महत्वाचा प्रश्न आहे. तर ते होते यशवंतराव चव्हाण. राईट आन्सर आहे ऑप्शन 2 यशवंतराव चव्हाण आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. समोरचा प्रश्न, महाराष्ट्राचे पहिले उपराज्यपाल कोण होते? महाराष्ट्राचे पहिले उपराज्यपाल होते श्रीप्रकाश. राईट आन्सर आहे ऑप्शन 2 श्रीप्रकाश. ओके, महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल आहेत श्रीप्रकाश. ओके, त्यानंतर जर मी तुम्हाला विचारलं आत्ता आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत, करंट रिलेटेड जर विचारलं तर ते आहेत आचार्य देवव्रत. हे सर्व प्रश्न आपण करंटचे पण आपल्या PDF 2000 महाप्रश्नसंचामध्ये ॲड केलेले आहेत मित्रांनो, त्यामुळे करंटचा देखील तुमचा इश्यू सॉल्व्ह होणार आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे तो प्रश्नसंच नक्की घ्यायचा आहे. समोरचा प्रश्न, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या? महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल, तर त्या होत्या विजयालक्ष्मी पंडित. राईट आन्सर ऑप्शन 3 विजयालक्ष्मी पंडित. आता ऑप्शनमध्ये आहे प्रतिभाताई पाटील. प्रतिभाताई पाटील या आपल्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती होत्या, बरोबर. त्यानंतर सरोजिनी नायडू. VIMP येणार म्हणजे येणारच आहे परीक्षेमध्ये, लक्षात ठेवा बरं मित्रांनो. सरोजिनी नायडू कोणत्याही राज्याच्या पहिल्या राज्यपाल. जर तुम्हाला विचारलं भारतातील पहिल्या राज्यपाल, मग कोणत्याही राज्याचा असो, तर त्या आहेत सरोजिनी नायडू. जशा आपल्या महाराष्ट्राच्या पहिल्या राज्यपाल आहेत विजयालक्ष्मी पंडित, तशा भारतामध्ये कोणत्याही राज्याच्या पहिल्या राज्यपाल आहेत सरोजिनी नायडू. कोणतं राज्य आहे? राज्य आहे उत्तर प्रदेश. ओके, उत्तर प्रदेशच्या. आणि जर तुम्हाला विचारलं पहिल्या महिला मुख्यमंत्री, हा देखील तितक्याच महत्वाच्या आहेत, तर त्या आहेत सुचेता
कृपलानी. ओके, कोण आपल्या महाराष्ट्र म्हणजे भारतातील कोणत्याही राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुचेता कृपलानी. मग राज्य कोणतं होतं, तर ते राज्य देखील होतं मित्रांनो उत्तर प्रदेश. ओके, हे लक्षात ठेवायचे महत्वाचे पॉइंट आहेत. व्यवस्थित काळजीपूर्वक तोंडपाठ करा. समोरचा प्रश्न पाहूया. भारतातील सर्वात जुने न्यायालय कोणते आहे? आपण यापूर्वीचा जो न्याय व्यवस्था यावरील व्हिडिओ पाहिला आहे, त्यामध्ये आपण सर्वोच्च न्यायालय म्हणजे सर्वोच्च न्यायालयापासून उच्च न्यायालय असेल त्यापासून जिल्हा न्यायालय यापर्यंतचे तिन्ही स्तर आहेत. या स्तरावरील सर्व प्रश्न या न्यायव्यवस्था या टॉपिकवर जो आपण व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो त्यावर घेतले. त्यामुळे खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे आणि त्याच व्हिडिओमधील हा प्रश्न आणि या प्रश्नाचे उत्तर तुमच्यासाठी आहे, मी सांगणार नाहीये. भारतातील सर्वात जुने न्यायालय कोणते आहे? आन्सर फटाफट कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर त्या संबंधीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतोय आणि इथे आय बटनवर क्लिक करा. इथे देखील या व्हिडिओची लिंक देतोय, तिथे जाऊन हा व्हिडिओ पाहून घ्या. न्यायव्यवस्थेवरील 2 ते 3 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत येणाऱ्या परीक्षेमध्ये, तर ते कव्हर होणार म्हणजे होणारच. फक्त हा व्हिडिओ पहा, तोंडपाठ करून जा प्रश्न आणि एक्झाम मध्ये लिहून या, एवढंच करायचंय. आन्सर दिलं मित्रांनो. भारतातील सर्वात जुने न्यायालय कोणते आहे? केलं असेल आन्सर 100% शुअर, मला खात्री आहे. पुढे जाऊ की आन्सर सांगून जाऊ? चला, आन्सर आहे राईट आन्सर ऑप्शन 2 कलकत्ता उच्च न्यायालय भारतातील सर्वात जुने न्यायालय आहे. ओके, त्यानंतर बॉम्बे आणि त्यानंतर मद्रास उच्च न्यायालय. समोरचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री कोण आहेत? महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री विचारले ते आहेत नाशिकराव तिरपुडे. राईट आन्सर आहे ऑप्शन 2 नाशिकराव तिरपुडे आपल्या महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री आहेत मित्रांनो. समोरचा प्रश्न पाहूया. आता पहा, विधिमंडळ सर्व पॉइंट आपण सुटसुटीत मोकळे घेतलेत. अभ्यासायला व्यवस्थित जावं, तोंडपाठ करण्यासाठी लक्षात राहावं अशासाठी. महाराष्ट्र विधानसभेतील एकूण सदस्य संख्या किती आहे? ती आहे 288. राईट आन्सर आहे ऑप्शन 3 288. म्हणजेच विधानसभेतील काय आमदारांची संख्या किती आहे? 288. समोरचा प्रश्न. महाराष्ट्र विधान परिषदेतील सदस्य संख्या किती आहे? विधान परिषदेतील ती आहे 78. राईट आन्सर ऑप्शन 3 78. महाराष्ट्र विधान परिषदेतील सदस्य संख्या आहे 78. म्हणजेच आपल्या महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेत किती आमदार आहेत? ते आहेत 78. समोरचा प्रश्न. मित्रांनो, हीच ती वेळ आहे, हाच तो क्षण आहे. आणखीन जर तुम्ही आपला 2000 वन लाइनर प्रश्नांचा महाप्रश्न संच ओके जर घेतला नसेल तर तुम्ही खूप मागे आहात. तुमच्या बऱ्याच मित्रांनी हा महाप्रश्न संच घेतलेला आहे. अशाच प्रकारचे हे आणि याहून अतिउत्तम असे परीक्षाभिमुख प्रश्न तुमच्या या 2000 वन लाइनर महाप्रश्न संचामध्ये घेतलाय. तुमचा जो अभ्यास झालाय तो अभ्यास रिवाइज करण्यासाठी देखील हा महाप्रश्न संच तितकाच महत्त्वाचा आहे. त्यामुळे आत्ताच 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि फी काहीच नाहीये मित्रांनो. ज्या पद्धतीचा नोट्स आहेत, डाटा आहे, प्रश्नसंच आहे, त्यासाठी फी काहीच नाही. फी फक्त 69 रुपीज आहे आणि 69 रुपीज मध्ये तुम्ही मुंबई उच्च न्यायालय भरती होण्याच्या मार्गावर जाणार आहे फक्त 69 रुपीज मध्ये. त्यामुळे आत्ताच या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा, प्रश्नसंच घ्या, प्रिंट आउट काढा किंवा मोबाईलमध्ये तसाच PDF फॉर्मॅटमध्ये रीड करा आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या. आता पहा, महाराष्ट्रातून लोकसभेचे किती सदस्य निवडले जातात? आपल्या महाराष्ट्रातून लोकसभेचे 48 सदस्य निवडले जातात. राईट आन्सर आहे ऑप्शन 3 48. ओके, आता ही तर झाली 48. मग मी जर तुम्हाला विचारलं अख्ख्या भारतातून लोकसभेमध्ये सर्वात जास्त सदस्य कोणत्या राज्यातून जातात? ओके, प्रश्न काय आहे? आपल्या भारतातून लोकसभेमध्ये कोणत्या राज्यातून सर्वात जास्त सदस्य लोकसभेमधून जातात? ते सदस्य आहेत 80 आणि ते राज्य आहे उत्तर प्रदेश. खूप महत्वाचा पॉइंट आहे हा देखील. उत्तर प्रदेशमधून सर्वात जास्त सदस्य लोकसभेवर जातात. म्हणजे उत्तर प्रदेशमधून सर्वात जास्त खासदार लोकसभेमध्ये निवडून जातात आणि त्यांची संख्या आहे 88. समोरचा प्रश्न. महाराष्ट्रातून राज्यसभेचे किती सदस्य निवडले जातात?
19 राईट आन्सर आहे ऑप्शन 2 19. महाराष्ट्रातून राज्यसभेचे 19 सदस्य निवडले जातात. समोरचा प्रश्न, चला हा देखील जे प्रश्न आहेत इथून पुढे ते अति महत्त्वाचे आहेत. ओके, जे आपल्या महाराष्ट्राची मित्रांनो जी राज्य प्रतीके आहेत, राज्य प्रतीके, ओके, तर त्या राज्य प्रतीकांवरील आता प्रश्न आपण पाहणार आहे. तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे मित्रांनो? महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे शेकरू. ओके, राईट आन्सर आहे ऑप्शन 3 शेकरू, बरोबर. त्यानंतर समोरचा प्रश्न, महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे? महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे हरियाल. राईट आन्सर ऑप्शन 3 हरियाल. हे सर्व प्रश्न तोंडपाठ करा बरं मित्रांनो, येणार म्हणजे येणारच आहेत परीक्षेमध्ये, त्यामुळे सांगतोय. समोरचा प्रश्न, चला महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते? महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू विचारलेलं आहे, तर ते आहे ब्लू मॉर्मॉन. राईट आन्सर आहे ऑप्शन 3 ब्लू मॉर्मॉन. ओके, त्यानंतर पुढे पाहूया. चला आता इथेच झाले, तर तुम्हाला इथेच मी काही महत्त्वाचे पॉइंट देखील आता सांगणार आहे. आपण राज्य प्राणी पाहिलं, ओके, राज्य पक्षी पाहिला, ओके, आणि राज्य फुलपाखरू देखील पाहिला. ओके, त्यानंतर जर मी तुम्हाला विचारलं राज्य फळ आपलं कोणतं आहे, तर ते आहे आंबा. ओके, त्यानंतर राज्य फूल विचारलं मी तुम्हाला, राज्य फूल, तर ते कोणतं आहे? जारूळ. आणि राज्य खेळ, राज्य खेळ कोणता आहे? राज्य खेळ आहे कबड्डी. हे महत्त्वाचे पॉइंट सांगितले. समोरचा प्रश्न, आता जे आपल्या महाराष्ट्राचे नैसर्गिक वैशिष्ट्य आहेत, ओके, नैसर्गिक वैशिष्ट्य त्यावरील प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी खोरे कोणते? महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी खोरे ते आहे गोदावरी. राईट आन्सर आहे ऑप्शन 3 गोदावरी. ओके, समोरचा प्रश्न, त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे कळसुबाई. राईट आन्सर आहे ऑप्शन 3 कळसुबाई. उंची किती आहे? उंची आहे 1646 मीटर. त्यानंतर कोणता आहे? सालेर. सालेरची उंची आहे 1567 मीटर. ओके, त्यानंतर कोणता आहे? महाबळेश्वर आहे. महाबळेश्वरची उंची 1438 मीटर आहे. ओके, आम्ही हसतो. त्यानंतर हरिश्चंद्रगड आहे, त्याची उंची आहे 1424 मीटर. त्यानंतर याची ट्रिक तुम्हाला माहिती आहे का? क सा मी हसतो. ओके, त्यावरून मी हे लक्षात ठेवलंय. क पासून कळसुबाई, सा पासून सालेर, म पासून महाबळेश्वर, ह पासून हरिश्चंद्रगड, स पासून कोणता आहे? सप्तशृंगी. ओके, आणि त पासून आहे तोरणा. तर अशा पद्धतीने मित्रांनो अभ्यास करायचे ट्रिकचा वापर करून, तर तुम्हाला परीक्षेमध्ये यश नक्की मिळतं. आणि त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करत राहायचंय. समोरचा प्रश्न पाहूया. पहा, आता आपण काय पाहतोय? आता आपण विशेष जिल्हे, जे महाराष्ट्रातील आपल्या विशेष जिल्हे आहेत, ओके, ते पाहतोय. म्हणजे कोणते मोठे कोणते छोटे अशा पद्धतीने. तर क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे क्षेत्रफळाने? तर तो आहे अहिल्यानगर. राईट आन्सर आहे ऑप्शन 2 अहिल्यानगर. समोरचा प्रश्न, क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा कोणता मित्रांनो? क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा आहे मुंबई शहर. राईट आन्सर आहे ऑप्शन 2 मुंबई शहर. हे प्रश्न येणार आहेत मित्रांनो, व्यवस्थित लक्षात घ्या. हे प्रश्न येणार म्हणजे येणारच आहेत, म्हणूनच मी घेतोय. त्यानंतर जर मी तुम्हाला विचारलं महाराष्ट्रातील पहिला पूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा, पूर्ण विद्युतीकरण झालेला, तो आहे वर्धा. हे लक्षात ठेवायचंय. समोरचा प्रश्न, त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक किनारपट्टी असलेला जिल्हा कोणता? महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक किनारपट्टी ती आहे आपल्या रत्नागिरीमध्ये. राईट आन्सर आहे ऑप्शन 3 रत्नागिरी. समोरचा प्रश्न, आणि जर मी विचारलं पहिला डिजिटल जिल्हा कोणता आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर तो आहे नागपूर. समोरचा प्रश्न, त्यानंतर महाराष्ट्रातील पहिले वायफाय गाव. ओके, महाराष्ट्रातील पहिले वायफाय गाव आहे पाचगाव. राईट आन्सर ऑप्शन 3 पाचगाव आहे. तालुका उमरेड आहे. जिल्हा आहे नागपूर. समोरचा प्रश्न,
महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते आहे? महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे कर्नाळा. राईट आन्सर ऑप्शन 3 कर्नाळा. जिल्हा आहे रायगड. समोरचा प्रश्न लिहून देतो तुम्हाला. रायगड जिल्हा. समोरचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठे सभागृह कोणते आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठे सभागृह आहे षण्मुखानंद सभागृह. राईट आन्सर ऑप्शन 3 षण्मुखानंद सभागृह. आणि ते कोणत्या ठिकाणी आहे? ते आपल्या मुंबईमध्ये आहे. ओके. आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठी टपाल कचेरी, ओके, सर्वात मोठी टपाल कचेरी ती कोणत्या ठिकाणी आहे? ती देखील मुंबईमध्येच आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. ती देखील मुंबईमध्येच आहे. समोरचा प्रश्न आता यामध्ये आपण शहरांची ओळख, शहरे, महत्वाची शहरे जी आहेत ते आपण पाहणार आहे. शहरांची ओळख आपण करून घेऊया. तर महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणते शहर आहे? तर ते आहे पुणे. राईट आन्सर आहे ऑप्शन 2 पुणे. समोरचा प्रश्न महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती मानली जाते? महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी मानली जाते कोल्हापूर. राईट आन्सर ऑप्शन 3 कोल्हापूर. समोरचा प्रश्न महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती आहे? महाराष्ट्राची पर्यटन राजधानी आहे छत्रपती संभाजीनगर. राईट आन्सर आहे ऑप्शन 3 छत्रपती संभाजीनगर. ओके. तर मित्रांनो हे आहेत महत्त्वाचे प्रश्न आणि या प्रश्नापैकी जे काही प्रश्न तुम्हाला आठवत आहेत ते आता मी कितपत आठवत आहेत, तुमचा कितपत हा व्हिडिओ तुम्हाला समजणार आहे, समजलाय ते मला आता केव्हा कळणार आहे? जेव्हा तुम्ही यावरील प्रश्नांचे आन्सर देणार. तर आतापर्यंत जे काही प्रश्न पाहिलेले त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. त्याचे उत्तर तुम्हाला 100% कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत? त्यांचं नाव कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. ओके. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? त्यांचं नाव कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? डिटेलमध्ये सांगितलंय. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? आन्सर कमेंट करायचंय, नाव. समोरचा प्रश्न क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? तो देखील सांगितलाय. क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. ओके. तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो. तुमच्या येणाऱ्या परीक्षेवर फोकस करून आपण 2000 वन लाइनर प्रश्नांचा महाप्रश्नसंच बनवलेला आहे. परीक्षाभिमुख प्रश्न आहे. फक्त महत्त्वाचेच प्रश्न आहेत. तुमच्या रिव्हिजनसाठी, तुमच्या येणाऱ्या परीक्षेच्या रिव्हिजनसाठी जरी तुमचा अभ्यास झाला असेल तरी तो रिव्हिजन होण्यासाठी हा प्रश्नसंच उत्तम आहे. त्यामुळे हा प्रश्नसंच घ्या, रिव्हिजन करा. आणि तो तुम्हाला कसा मिळणार आहे? त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आणि फक्त 69 रुपीज इतक्या माफक फीमध्ये हा प्रश्नसंच तुम्हाला मिळणार आहे. ओके. त्यामुळे आत्ताच या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा, हा प्रश्नसंच घ्या, त्याची प्रिंट काढा, अदर PDF फॉर्मॅटमध्येच मोबाईलवर रीड करा आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 वर फोकस करून मुंबई उच्च न्यायालयामध्ये जे शिपाई, लिपिक किंवा स्टेनो किंवा चालक पद आहे त्या पदासाठी आवश्यक असणारे आपल्या महाराष्ट्र राज्यासंबंधीचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपल्या महाराष्ट्र राज्याच्या संबंधीचे महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण फुल डिटेलमध्ये अभ्यासलेले आहेत. हे सर्व महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.